नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण राठोड आणि तुम्ही पाहता आमचा यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट। तर मित्रांनो, लेक लाडकी योजनेसाठी या ठिकाणी 19,70,00,000 एवढा जो निधी आहे राज्य सरकारमार्फत वितरित करण्यात आल्याची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आणि त्याच्या संबंधी आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया आणि बघूया संपूर्ण माहिती। तर मित्रांनो, लेक लाडकी योजना ही राज्य सरकारने नव्याने सुरू करण्यात आलेली ही योजना आहे आणि ही योजना जी आहे मुलींसाठी सुरू करण्यात आलेली आहे आणि या योजनेअंतर्गत मुलींना जवळपास 1,01,000 रुपयापर्यंत लाभ दिला जातो। लेक लाडकी योजनेसाठी जवळपास राज्य सरकारमार्फत पहिल्या हप्त्यांसाठी 19,70,00,000 एवढा जो निधी आहे वितरित करण्यात आल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेली आहे। मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना सुरू करण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत पिवळा आणि केसरी राशन कार्ड धारकात कुटुंबात जन्माला आलेल्या मुलींना जन्मानंतर अनुदान देण्यात येणार आहे। या योजनेसाठी 19,70,00,000 निधी वितरित करण्यात आल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री कुमारी अदिती तटकरे यांनी दिलेली आहे। यामध्ये बघितलं तर एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्त नवी मुंबई मार्फत 36 जिल्ह्यांना या ठिकाणी 19,70,00,000 एवढा निधी वितरित करण्यात आल्याची बाबतची माहिती देण्यात आलेली आणि याबाबत जिल्हा स्तरावर त्याचबरोबर तालुका स्तरावर कॅम्प आयोजित करून 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या या ठिकाणी मुलींना लाभ देण्याची कारवाई विभागामार्फत करण्यात येणार आहे। म्हणजे लवकरच आता हे पैसे जे आहेत जे लाभार्थी ज्यांनी अर्ज केलेले आहेत त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। आतापर्यंत जवळपास 35,000 अर्ज आलेले आहेत आणि त्यानंतर 15 दिवसाच्या आतमध्ये आता ही या अर्जाची ज्या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये रक्कम सुद्धा जमा होऊ शकते। या योजनेअंतर्गत केसरी आणि पिवळ्या रेशन कार्ड शिधापत्रिकाधारक कुटुंबात जन्मलेल्या मुलींना या ठिकाणी लाभ दिला जाणार आहे। मुलींच्या जन्मानंतर 5,000 रुपये, मुलगी जर 6वीत गेल्यानंतर पहिलीत गेल्यानंतर 6,000 रुपये, मुलगी जर 7वीत गेली तर 7,000, 6वीत गेली 7,000, 11वीत गेली तर 8,000 आणि मुलींचे वय जर 18 वर्ष झाले तर त्याला 75,000 रुपये असे एकूण 1,01,000 रुपये एवढी मदत दिली जाणार आहे। ही योजना 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलींसाठी असेल। ज्यांच्या घरामध्ये एक मुलगी अथवा 2 मुली असेल तरी या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकता। एक मुलगा असेल किंवा एक मुलगी असल्यास तरी या योजनेअंतर्गत त्यांना लाभ देण्यात जाणार आहे। या योजनेअंतर्गत जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुमच्या जवळच्या महिला व बालविकास विभाग यांच्याकडे तुम्ही अर्ज करू शकता किंवा तुमच्या जे गावामधील अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्याकडे सुद्धा तुम्ही अर्ज भरून देऊ शकता। अर्ज कसा भरायचा याची संपूर्ण माहितीचा व्हिडिओ कमेंटमध्ये दिलेला आहे। तो व्हिडिओ पाहून तुम्ही अर्ज भरून तो तुमच्या जवळच्या अंगणवाडी सेविकांना देऊ शकता। तर पहिल्या हप्त्याची रक्कम आता लवकरच तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा। इथेच थांबूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।